मालवणवरून निघालोय डोंगोबाची देवराई निवतीला. भेटून आनंद झाला, देव भेटले, आनंद वाटला, देवांना भेटलो. जेवढं शूटिंग आहे मालवणला उद्या. मग आता आम्ही ती तुमची डोंगोबाची देवराई निवतीला तू बघायला चाललो. ही सगळ्यात भारी महाराष्ट्रातली देवराई बोलतात. हे कधी कुठून आलंय कुणाला माहिती नाहीये, कारण हे ईस्ट कोस्टची झाडं आहेत सगळी. कधीतरी कदाचित जुन्या पोर्तुगीज डच शिपिंगच्या वेळी बिया आल्या असल्या, काहीच सांगू शकत नाही. हे काय मुळाचं काय रचना आहे का काय म्हणायचं. हो, मी देवरायात असं ठरवलं की देवरायामध्ये 40 झाल्यात ना, आज 100 करायच्या म्हटलं तर जिथे जिथे रेअर आहे जे सगळं ते तिथे साठवायचं. म्हणजे 400-500 वर्षावर डोंगोबा कोणतरी माणूसच असेल आणि त्याला कदाचित काहीतरी असेल, तो डोंगर राखणारा डोंगोबा असं हा. ते हे आहे. तसंच ते नाव पडलं. आमच्या लाल मातीला राखणदार भेटतात, आमच्या लाल मातीला राखणदार भेटतात. या रे सारे जमूया, जमीन झाडे वाचूया, कोकण आमचे सजलेले असेच इथे राहू द्या. कोकण आमचे सजलेले असेच इथे राहू द्या. कोकण आमचे सजलेले असेच इथे राहू द्या. कोकणाच्या नावानं सांग म्हण. मालवणला आपण मालवणवरून निघालोय डोंगोबाची देवराई निवतीला, बरोबर ना? बरोबर. डोंगोबाच्या देवराईचं काय वैशिष्ट्य आहे? डोंगोबाची देवराई अशी आहे की ती स्थानिकांनी जपलेली आहे आणि तिकडे असं आख्यायिका आहे की तिथलं पान पण इकडं नाही, पुढे तर तिथलं पान पण तोडत नाही. म्हणजे त्या पूर्वजांनी असं घालून दिलं आहे की एक जरी पान तोडलं तिथलं किंवा ते पान तोडलेलं घरी घेऊन आलं तर काहीतरी प्रॉब्लेम व्हायला चालू होतं असं. आणि या प्रथेमुळे तिथलं देवराई अजूनपर्यंत अबाधित आहे. म्हणजे जेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट पण नसेल त्याच्या अगोदरपासून ही देवराई सेव्ह करण्याचं काम चालू आहे. त्याचा काही इतिहास वगैरे आहे लिहिलेला का? डोंगोबा काय देव? हा, म्हणजे तो राखणदार म्हणतात तसं आहे ते. डोंगोबा हा. ही कुठली नदी? ही कर्ली खाडी. कर्ली खाडी, हा. पण नदी नाही. नदीतली खाडी आहे. अच्छा, इकडे आपण या साईडला म्हणजे इथं कर्ली मासे जास्त मिळतात का? आणि आता त्या साईडला आपण वेंगुर्ल्यामध्ये प्रवेश करतोय. अच्छा, आता मालवणमधून आपण वेंगुर्ला तालुक्यात जातो. मालवण तालुका सोडला वेंगुर्ला आणि आता आहे निवती देवराई तिकडच आहे. आता किती राहिली निवती देवराईला? इथून साधारण एक 8-10 किलोमीटर आहे. आणि इकडे किती देवराई आहेत साधारण? इकडे असं छोट्या छोट्या बघायला गेलं तर भरपूर देवराई आहेत, पण मोठी अशी देवराई आहे ती आता डोंगोबाची इथे जवळपास. अच्छा अच्छा अच्छा. जास्त ते देवराई आहेत ते सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यामध्ये येतात, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आता जाऊया आपण पहिली ती देवराई बघायला, महाराष्ट्रात सगळ्यात चांगली. नदी खाली आताच बरे ना. हा कोण आहे? मारुती राधा. पुढे आता गेली ती राधा होती होय? आता काय करणार तिकडे जाऊन? घरी? तर नाचण्यामध्ये काय? अरे आता इथं भेटतो लोक रिझन केला. एवढा आमचा ग्रुप आहे. अच्छा, असे किती प्रत्येक गावातून निघतात? प्रत्येक गावात मिळते. आता आपल्याला ते शिवडीला वगैरे दशावतार पिक्चर सध्या चालू आहे ना, म्हणजे दशावतार आणि वेंगुर्ला. कुर्ला टू वेंगुर्ला मध्ये पण होतं का? हा, कुर्ला टू वेंगुर्ला मध्ये तो प्रियकर प्रेयसी पळून येतो आहे ना. तुझं नाव काय? सोमदत्त दाबोल. किती वर्षापासून करतो हे? हे आता आम्ही अंदाज दरवर्षी वेगवेगळे हे करतात. तू? डेली आमचं चालूच असतं. दुसऱ्या दिवशी
भेटून आनंद झाला. देव भेटले, आनंद वाटला, देवांना भेटलो. मुलाखत झाल्यामुळे तुमचं पण आम्हाला खूप आभार वाटले सर. जेवढं कारण आम्ही शूटिंग तुम्हाला कायम टीव्ही वरती बघतो पण तुमचं शूटिंग आहे बालवडला उद्या. उद्या आज पण चालू आहे, काल बरोबर होतं. फिरायला आलात मग आता आम्ही ते तुमची डोंगराची देवराई नेमकीला किल्ले किल्ले होते ते बघायला चाललो. हे पण खेळण्यात लागले आहेत ना ते करून आहे. मग हे हनुमानाकडे असतं का कृष्ण? ते आता घेतलं असं काय नाही, आपण कृष्ण पण गदा वापरू शकतो. आता हे किती वाजेपर्यंत करणार तुम्ही? हे आमचं रात्री 10 वाजेपर्यंत आता सुरू होणार ते रात्री 10 वाजेपर्यंत. 10 किंवा 11 बरोबर. चला बाय बाय. हे तर फळ खातात हे. नाही ते विषारी असतं. हो, हो, पण ही रेअर झाड आहेत. रेअर झाड. पण मग ह्याची रोपं बनवू शकतो. याची बनवू शकतो. आणि ही कुठे लागतात, कशी लागतात? याचा उपयोग म्हणजे धूप प्रतिबंधक म्हणून खूप चांगला होतो. बऱ्यापैकी किनारपट्टीला जिथे नदी आणि समुद्राचं मुख असतं ना त्या ठिकाणी बऱ्याचदा ही झाडं दिसतात. जे आत्ता आपण जसं उभारलोय बऱ्यापैकी तशाच त्याच्यामध्ये. फक्त कोस्टलाईनला मिळणार, बाहेर कुठे लावता पण येणार नाहीत. लावले तर कोस्टलाईनलाच लावायला लागणार. नाही, पण इकडे पण रेअर आहेत ना. मग हो हो, इकडे तरी भरपूर वाढवू शकतो आपण. वाढवू शकतो. पण कुणाला आता जागाच मिळत नाही. प्रायव्हेट लँड आहेत पण प्रायव्हेट लोक मँग्रोव्ह लावू देत नाहीत कारण ते प्रोटेक्टेड आहेत, कापता येत नाहीत कधीच. मॅंग्रोव्ह फक्त मुंबईला कापायला परमिशन नाही है ना. मुंबईला तिकडं आता किती बिल्डिंग आणि हे होतात. हो, हे निघतात. ह्याला फुलं पण वास असतो ह्याला. आहे थोडा. वास अगदी मंद. नाही, पण आपलं ओळखीच्या फुलांसारखंच आहे. हो, रान फुलांचं रानफुलांसारखं म्हणजे करवंद. ती पण एक कांदळ वृक्षच आहे, ल्युमिनेटजेरा रेसिमोसा म्हणून. ह्याची खरी गरज आहे आपल्याकडे प्रोलिफरेशन करण्याची. कुठल्या भेंड आणि हे सगळीकडे कोणते? दिसतं पण नाही, पण ही आता ह्याची तोड बऱ्यापैकी होते. व्हॅल्यू नाही, त्याला लाल आणि पिवळी फुलं येतात ना. पिवळी फुलं येतात. आहे का लाल फुल? लाल आलं. ती समोर जी दिसतात ना पानं अशी गुच्छासारखी आहेत ती, ते ल्युमिनेटजेरा रेसिमोसा म्हणून आहे. हे असं दिसतं ते झाड. हे तिथं मध्ये आता खाली मोठी मुळं दिसतात ना एकदम आतमध्ये, ती हेरिटेराची झाडं आहेत तिथे आतमध्ये. सुंदरीची. सुंदरीचं झाड कसं असतं, कसं दिसतं? मुळं दिसतात पण आज जाऊ आपण. बरं बरं, ठीक आहे. इथं सुकती झाली की चालत जाता येतं, पण आता पाणी एवढं लागेल नाहीतर चालत. म्हणजे हे पलीकडेच आहे का हे सुंदरी? बर काय ते डोंगोबा? हा, तिकडे त्या साईडला. अच्छा, उंडी उंडी उंडी. उंडी आम्ही देवराईत लावले. मला मुंबईत पहिल्यांदा 2016ला मी आईची बीच तुला गेली होती, तर मुंबईत नाही का उंडी आणून दिलं ते लावलं. आलं इथे. हो, ते येतं बऱ्यापैकी. पण इकडे कमी व्हायला लागले, बोटींसाठी वापरतात ना त्यामुळे. मग तुम्ही द्या एक 5-10 हजार बिया दिल्या तरी 5-10 हजार रोपं आम्ही तुम्हाला करून देतो. त्याच्या बिया मिळतात ना? हो, मिळतात. मी देवरायात असं ठरवलं की देवरायामध्ये 40 झाल्यात ना, आज 100 करायच्या म्हटल्या तर जिथे जिथे रेअर आहे जे सगळं ते तिथं साठवायचं. तर आता आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या 5-10 वर्षात आपण नर्सरी तयार केली, माणसं तयार केली. आपण वेगळे ग्रुप, म्हणजे तिकडं मेळघाटपासून पण रोपं मागवायची, तुमच्याकडून मागवायची, चंद्रपूरवरून मागवायची, जळगाव धुळे कुठून मागवायची, ती एकत्र बनवायला द्यायची. स्पेशल विंग त्यांनी दिली आपल्याला रोपं बनवायची. मग ती जास्तीत जास्त प्रसार करू आपण. मग उंडी भेंडी हे तर ह्याची जबाबदारी तर आम्ही खूप घेऊ. म्हणजे कसं कुठेतरी प्रयत्न करून ती लागली तर राहते. हा, हो, मग दिसेल आपल्याला.
ही किती जुनी देवराई कुठे का ही सगळ्यात भारी महाराष्ट्रातली देवराई बोलतात ना. ही डोंगोबाची. बाकी सगळे जिथं जिथं देवराई नाही ते सगळे झाडं गेली ना. देवराईत जायचा हा रस्ता नाही का? हाच आहे. हे इथं केवडा दिसतो केतकी, हम्म, ते हम्म. पण बऱ्यापैकी आता नष्ट होत चाललंय. केतकी कसं असतं? मेल आणि फिमेल वेगळे असतात केवड्याचे. केवडा अच्छा. म्हणजे मेल, केतकी म्हणजे फिमेल. अरे बापरे, मला तर ह्या आयुष्यात पहिल्यांदाच कळलं. केतकीचं बन म्हणलं आठवतं, केवड्याचं बन म्हणतात, पण ते एकच असतं फक्त त्यातल्या एकच मेल. असतं, फक्त हे मग वेगळे. फुलं कोणाला येतात त्याच्यात? फिमेलला. आणि मेल कसा ओळखायचा बघतात? ते कणसावरून ओळखतात हो. त्याच्यात. आता आलीत कणस, त्याला काय? बघायला पाहिजे आज जाऊन. आता मेन लोकांचा प्रश्न तोच होतो की काटेरी आणि साप असतात म्हणून कापतात. हो, आता सुरंगीला ते पण आहे. साहित्यामध्येच ऐकायला मिळतं, बाकी असं त्याच्याबद्दल. अच्छा, हे बघा, हे काय हेरिटेरा. म्हणजे? हे सुंदरी. हे जसं आपल्या ह्याचं असतं ना, वडाचं हम्म. असं म्हणजे मोठं झालेलं असतं एकदम त्याप्रमाणे. आणि मुळं सुद्धा ह्याची. मुळं हे अशी म्हणजे ते बॅलन्स करायला गेले, हा, ताणून धरल्या दोऱ्या कशा आपल्या बरोबर. टेंटला. तिथे पण ही सगळी सुंदरीची झाडं ना? हो, सुंदरीच्या झाडाला कसली पानं आहेत? आपण त्याच्यावरती वरती वाढलेली आहेत, खाली तिकडे आहेत, ती खाली आहेत थोडी, ती बघूया. बघूया. अच्छा, अच्छा. ही खूप मोठी आहेत, म्हणजे जशी सुंदरबनात पण अशी मोठी मोठी झाडं आहेत तशी बऱ्यापैकी मोठी झाडं आहेत. साधारण 30-40 झाडं असतील ह्या ह्याच्यामध्ये भागात. म्हणजे हे जे सुंदरीचं झाड आहे हे फक्त इथंच आहे महाराष्ट्रात, दुसरीकडे कुठे वेस्ट नाही? कोस्टला फक्त इथेच आहे, ह्याच गावात. इकडे एक खवणे नावाचं गाव होतं, तिथे 3 झाडं होती. ह्याच्या खाली याची रोपं मिळत असतील ना? पण इथे रिजनरेशन नाही झालेलं. जेवढी झाडं पूर्वीपासून आहेत तेवढीच आहेत. पण त्याच्यावर जरा मग स्टडी करायला हरकत नाही ना? कारण आता पूर्वी असं असू शकतं की इथपर्यंत पाणी येत असेल. आता एकदा ही काय बाहेर वाढतात, म्हणजे तिकडं ईस्ट कोस्टला अशी रस्त्याच्या साईडला वगैरे सुद्धा दिसतात. हे दगड आहेत ते. हो, अच्छा. मग हे एवढे नवसाचे झेंडे आहेत का? अच्छा, हे नवस आपले झाले का त्यांचे? इथं बुवा बिवा कोणी नाही? इथं राहत नाही कोणी? म्हणजे 400-500 वर्षावर डोंगोबा कोणतरी माणूसच असेल आणि त्याला कदाचित त्याचं काहीतरी असेल, तो डोंगर राखणारा डोंगोबा असं हा, हा, ते हा. हे आहे. तसंच ते नाव पडलं. हो. ह्या सगळ्या अशा आहे तो त्याने त्याला आपलं आंब्याच्या पानासारखं दिसतं. अच्छा, ही बाटली प्लास्टिकच खाते? प्लास्टिक खातात. ते तुपाचं आहे, तुपाचं आहे. तो फोडायला बघतो. तेच. म्हणजे हा कुत्रा म्हणजे खाईन तर तुपाशीवाला दिसतो आहे ना? मी म्हणतो मागापासून हाडूक फुरतं का काय? ते मेन प्रॉब्लेम कधी होतो? पण ते प्लास्टिक सगळं खाते राहते. आता भरती चालू आहे, पण तरी सुद्धा इथेपर्यंत खूप कमी इफेक्ट दिसतो ह्याचा, म्हणजे सॉल्ट वॉटरचा. त्यामुळे ही सुरंगीची झाडं हे बघ गेले काय, किंगफिशर गेले 2 बघ. हेरिटेराची छान वाटते. इथून गेलेलं बरं.
हे सुंदरीचं झाड आणि सुंदरी हेचं नाव काय सापडलं? सुंदरी काय आहे? सुंदरबन मधलं आहे म्हणून. हा अच्छा. तर हे महाराष्ट्रात कुठं नाही असं झाड. नाही. सुंदरबन कुठे वेस्ट कोस्टलाच कुठे नाहीये. ईस्ट कोस्टला सुंदरबन, बंगाल आणि बांगलादेशची खाडी. हे आता वाढणं माहिती नाही कितपत शक्य आहे, कारण हे कधी कुठून आलंय कुणाला माहिती नाहीये, कारण हे ईस्ट कोस्टची झाडं आहेत सगळी. कधीतरी कदाचित जुन्या पोर्तुगीज डच शिपिंगच्या वेळी बिया आल्या असल्या, काहीच सांगू शकत नाही. हे काय मुळाचं काय रचना आहे का काय म्हणायचं? हो बट्रेस रूट म्हणतात त्याला. ते हे जरा देणार ते पुस्तक माझ्याकडेच आहे. तो मासा आहे तो असा वरती राहतो. तिथे ते काळे सार्जंट फिश आहेत बघा, छोटे छोटे दिसतात. 2 गेले. मगाशी 2 गेले. 2 पण आवाज आत्ता आला. एवढीच होती. असं पण होऊ शकतं का की जे सर आहेत तुमचे सायंटिस्ट आहेत ना, ते जर इकडे आले, त्यांनी रिसर्च केला आणि आता हे रेअर आहे ना, ही एरिया जर बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणून वगैरे जर रिझर्व आली, प्रोटेक्ट झाली, तर हे निसर्ग जास्त प्रमाणात वाचेल. कारण आता पण आपण बघतोय क्लायमेट चेंजचा इफेक्ट ह्यांच्यावर पडणारच आहे कुठून ना कुठून, कारण पाण्याची सॅलिनिटी बदलते, धूप होते, किंवा आता आपण प्लास्टिक बघितलं त्यामुळे पण त्यांना त्रास होतोय. सो अशा पद्धतीने जरी आपण कदाचित ठीक आहे रोप नाही बनवू शकलो, सर जर इकडे रिसर्च जर तो झाला तर आमचा इकडचा एरिया पूर्ण एरियाच प्रोटेक्ट होऊ शकतो जसा आहे तसा. फ्रूट म्हणजे आता कसं आहे की ते 25-30 वर्ष झाले इकडे येतात, त्यांच्यावर खूप पुस्तकं लिहिली, पण अशी जी अभ्यासू माणसं आहेत ना त्यांना मंत्रालयात जागा नाही, आणि मंत्रालयात त्यांना काय सुचवून मंत्री ऐकतील एवढे हुशार मंत्री नाही राहतात की बाबा आपल्याला ज्ञान नाही आहे, आपण निवडून आलो, पण आपला जो फंड आहे तो लोकांचा आहे, आपण तो त्याच्यासाठी वापरूया. आता आम्ही काय ठरवलं की प्रत्येक शाळेत विद्यार्थ्याला एक बी द्यायचं आणि त्याने एक रोप बनवायचं. मग काय होतं, दर 2-3 महिन्यांनी, समजा मी काय सगळीकडे भेटणार नाही, पण समजा 2-3 महिन्यांनी भेटलो आणि बाकी टीम जाऊन भेटली की बी लावायचं कसं, रोप वाढवायचं कसं, त्या 50 प्रकारच्या बिया, मग तुझं जांभळी झाड कसं झालं, माझं आंबे झाड, तुझं करवंद झाड, माझी हिची वेल, अशी त्यांच्याकडे चर्चा होईल आणि मुलांच्या डोक्यात झाड लागेल. मुलांना आवड लावणं खूप सोपं आहे. हा, मुलांना आवडलं की त्यातली 100 10 निघाली तरी ती जेव्हा मोठी होतील तेव्हा मग असं काम करतील. मालवण मधल्या चांगले बीच आहे, त्यातला निवती बीच आहे, आणि तिथली डोंगोबाची देवराई ही फार फेमस देवराई आहे, आणि तिच्यामधलं हे सुंदरीचं झाड हे अतिशय दुर्मिळ झाड आहे, आणि इथंच ती झाडं आहेत. आणि हे त्यानंतर ती डायरेक्ट कलकत्ता साईडला, ओडिशा साईडला दिसतात. ती कुठून कशी आली माहीत नाही. 40-50 झाडंच इथं आहेत, ती जपली पाहिजे, टिकली पाहिजेत. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं याला संरक्षित वन विभागाच्या तर्फे याला एक संरक्षण द्यावं आणि इथं स्पेशल काहीतरी स्ट्रॅटजी आखावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो. तर हे आहे सुंदरीचं झाड. आमच्या रानात वनात हत्ती चाले डौलात, आमच्या रानात वनात हत्ती चाले डौलात. डोंगराच्या कुशीत पाणी असते वाहत, डोंगराच्या कुशीत पाणी असते वावत. इथल्या कांदळवनात पक्षी घरटे बांधतात, इथल्या कांदळवनात पक्षी घरटे बांधतात. आमच्या लाल मातीला राखणदार भेटतात, आमच्या लाल मातीला राखणदार भेटतात. या रे सारे जमूया, जमीन झाडे वाचवूया, या रे सारे जमूया, जमीन झाडे वाचवूया. कोकण आमचे सजलेले असेच इथे राहू द्या, कोकण आमचे सजलेले असेच इथे राहू द्या, कोकण आमचे सजलेले असेच इथे राहू द्या, कोकण आमचे सजलेले असेच इथे राहू द्या. कोकणाच्या नावानं सांग भलं.